ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या इंग्लिश स्पीकिंगच्या टिप्स सांगणार आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही कोणाशीही कुठेही कधीही व्यवस्थितपणे कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकाल. सो ह्या टिप्स काळजीपूर्वक ऐका, पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापर करा. ह्या ज्या टिप्स आपण बघणार आहोत ह्या खूप अवघड नसतील करायला, ओके. पण जेव्हा तुम्ही त्या करायला सुरुवात कराल, जेव्हा त्यांच्यावर इम्प्लिमेंटेशन कराल तुम्ही, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हळूहळू जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, जी तुमची इंग्लिशची भीती आहे, ती पूर्णपणे कमी होते आहे. आणि मग एक दिवस असा येईल की तुम्ही कोणाशीही इझिली इंग्लिशमध्ये बोलू शकाल. चला तर मग आजची टीप आपण इथे बघूया, कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठीची. आजची इंग्लिश स्पीकिंगची टीप आहे आपली, घाबरू नका. डू नॉट फिअर. इंग्लिश बद्दलची जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ती काढून टाका किंवा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. कोणाशीही जेव्हा तुम्हाला बोलायची वेळ येते तेव्हा का असं होतं की तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातात? का असं होतं की तुम्हाला शब्द भराभर आठवत नाहीत? का असं होतं की अचानक वाक्यरचना करायला तुम्हाला प्रॉब्लेम येते? या सर्वांचं मुख्य कारण आहे तुमच्या मनातली भीती. सो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की घाबरू नका. कुठेही इंग्लिशचा वापर करायची वेळ आली तर ती गोष्टीकडे तुम्ही उत्सुकतेने बघा. तुमच्या मनात उत्सुकता असली पाहिजे, तुमच्या मनात भीती नको. होतं काय की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा आपण ती गोष्ट टाळायला बघतो. कसं ती गोष्ट आपल्या समोर येणार नाही तिकडे आपण जास्त भर देतो. आता जस्ट इमॅजिन करून बघा की भीतीच्या ऐवजी जर तुम्ही उत्सुकता मनामध्ये तुमच्या जागवली तर काय होईल की उत्सुकतेने काय होतं की कोणती गोष्ट आपण करून बघायला जातो. आपल्याला नेहमी वाटतं किंवा आपल्याला त्यावेळेस वाटायला लागतं की कधी ही गोष्ट मी एकदा करतो, किंवा आपण अशा सिच्युएशन्स जास्त क्रिएट करतो जिथे आपल्याला ती गोष्ट सामोरी जाता येईल, त्या गोष्टीचा वापर करता येईल. सो तुमच्या मनात जर काही इंग्लिश बद्दल भीती असेल तर त्या भीतीला तुम्ही उत्सुकता, क्युरिओसिटीने रिप्लेस करा. ही एक गोष्ट करून बघा. तुम्हाला याच्याने इंग्लिश स्पीकिंगसाठी नक्कीच खूप फायदा होईल.